वॉरियर्स खैराळे रोहा मधील सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. राकेश चौहान आणि दीपक गंभे. पहिला चेंडू घेऊन येतात गोलंदाज. हो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. पहिला चेंडू निर्धाव. दशरथ दादा, तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या समोर आलेले गायकवाड साहेब यांचंही धन्यवाद. उमेश खानावकर, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पहिलाच सामना शिवम टायगर्स टेंबोडे विरुद्ध आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा. हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता, तटवलाय. एक सिंगलच रन मिळणार आणि पहिलीच धाव. मला असं वाटतं जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या पहिल्या धावेसाठी. पहिली धाव या रायगड 40+ प्रीमियर लीग ची आपल्याला पाहायला मिळते आणि ती आलेली आहे ती राकेश चौहान यांच्या बॅट मधून. त्यांचं सहकारी आता दीपक गंभे, खैराळे गावातील हे खेळाडू आहेत आणि खेळण्यासाठी तयार. फुलटॉस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. हाही चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. बऱ्याच सर्व सहकार्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य या रायगड 40+ साठी केलेलं आहे. जे सामनावीरच्या ट्रॉफीज आहेत ते आदरणीय उपसभापती कल्याण भरत शेठ भोईर, विश्वनाथ शेठ मस्कर, कल्याण ग्रामीण युवा सेना अधिकारी सल्लागार रायगड, समालोचक असोसिएशन आणि उद्योजक नारिवली भरत शेठ भोईर यांच्या कडून आम्हाला आलेले आहेत. धन्यवाद. हो, मस्त फटका मात्र सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 40 वर्षांवरील सर्व खेळाडू आज आपण या मैदानावर खेळताना पाहणार आहोत. दादा भोईर विरुद्ध विनोद वाटकरे अशा या दोन कर्णधारांच्या विरुद्ध ही लढाई आहे. आप्पा मयेकर विरुद्ध संदीप पाटील अशा या दोन ओनर्स विरुद्ध ही लढाई. पहिलीच लढाई, पहिलाच सामना रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 चा. मात्र पहिल्याच या सामन्यामध्ये वाईड खूप पडतायत. तिसरा वाईड मला असं वाटतंय असेल या पहिल्याच सत्रातील. गोलंदाजी करणारे उमेश खानावकर मात्र पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. अजून त्यांना लय सापडलेली नाही आणि आता त्यांना गाईड करण्यासाठी स्वतः कर्णधार जवळ गेलेले आहेत. आणि कारण महत्वाचा सामना आहे. रोज 4-4 संघ खेळले जातील. या रोज 4-4 संघांमधून 2-2 संघ रोज बाहेर निघतील. त्यानंतर सुपर 16 आणि शेवटच्या दिवशी सेमीफायनल, फायनल. हो हो हो, पहिला चौकार की षटकार? पहिला चौकार. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रायगड 40+ चा हा पहिला चौकार येतोय. तो फलंदाज राकेश चौहान यांच्या बॅट मधून. वा, हा चेंडू उमेश खानावकरांचा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केले जमिनीला आणि वाईडचा इशारा येतोय. थोडस महागडं षटक. खरं तर दादा भैर यांनी निर्णय घेतला क्षेत्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा. थोडासा त्यांचा अंगलट आलेला दिसतोय. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. अशा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि 10 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत. चेंडू झालेले आहेत 4. हो, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो गलीमध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. एक चांगलं षटक मला असं वाटतं आप्पा वॉरियर्स खैराळे रोहाच्या बाजूने चाललेला आहे. हा शेवटचा चेंडू जर का गोलंदाज उमेश खानावकरांनी जर चांगला टाकला, निर्धाव टाकला तर हे षटक पुन्हा येऊ शकतं. ते दादा भोईर यांच्या वाट्याला चांगलं षटक. परंतु बघूया या शेवटच्या चेंडूवर काय मिळणार. दीपक यांनी रिव्हर्सिव्हचा फटका मारायचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू जातोय समप्रमाणात. पुन्हा एकदा पारडं झुकलं गेलेलं आहे. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो आणि पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाच्या. बिनबाद 11. माझ्या समोर सत्यवान मात्रे जोडले गेलेले आहेत. आमचे बंधू आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत.
आमचे सिनियर कोणतरी इथे आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. बरीचशी आज 40 वर्षांवरील सर्व मंडळी ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे, म्हणजे 1990चं दशक, 2000चं दशक, 2010चं दशक, ही 3-4 दशकं ज्यांनी ज्यांनी गाजवलेली आहेत, ते सगळे वीर महारथी सगळे आज या मैदानावर आपण पाहणार आहोत. समोरून आपण बघतोय की विमान उडतंय आणि हे विमान आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. काही दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की दिबा पाटील विमानतळावर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि ती घटका, ती वेळ अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे, कारण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्यात आलेलं आहे. स्क्रीन आहे, त्या स्क्रीनच्या पाठीमागे सफेद ज्यांची कार मला असं वाटतं दिसते आहे, त्यांना विनंती आहे की आपण जरा बाजूला घेतलं तर बरं होईल, कारण बॅट्समनच्या डोळ्यावर त्याचं रिफ्लेक्शन येत आहे. सफेद कार जी किया आहे ब्लॅक कलरची, त्याच्या पाठीमागे लावलेली आहे रिक्षा आणि ब्लॅक. जर कोणाची असेल तर कृपया आपण काढा प्लीज. शिंदे सरकार आमचे बंधू, ज्यांना जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत बेलवली, त्यांचं स्वागत. आणि आता षटक घेऊन येत आहेत ते दादा भोईर, खेडोपाडा क्रिकेटची आन बान शान. दादा भोईर हायटेड आहे, टॉल हायटेड, सायमंड सारखे, पोलार्ड सारखे, आणि या हाईटचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करताना आपण त्यांना पाहतोय. 50 धावा जो करेल म्हणजे 50 मारेल, उत्कृष्ट फलंदाज. त्यांना गोपाळ शास्त्री यांच्याकडून टिफिन बॉक्स देण्यात येणार आहेत. गोपाळ शास्त्री, तुमचं मनापासून धन्यवाद. फुलटॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा, अजून एक धावेची भर. गोपाळ शास्त्री गुरुजी आमच्यावर प्रसन्न झालेले आहेत. सगळ्या म्हणजे समालोचक, स्कोरर, डीजे, त्यानंतर 24 लाईव्ह यांना, आणि जो 50 करेल, 3 विकेट लगातार घेईल, त्यांच्यासाठी टिफिन बॉक्स ते देणार आहेत. आणि हा चेंडू खर तर महागुरु ते दक्षिणा घेतात, पण इथे उलट आहे, ते आता आपल्याला दक्षिणा देणार आहेत. त्यांनी बघितलं की प्रदक्षिणा तशी दक्षिणा, त्यामुळे आपण जशी प्रदक्षिणा मारू तशी त्यांच्याकडून आपल्याला दक्षिणा मिळणार आहे. बघूया पहिला खेळाडू मानकरी ठरतोय, कॉमेंटेटर मानकरी ठरतोय, की डीजे वाला की लाईव्ह वाला. गोलंदाज तयार आहे. दादा भोईर एक गाजलेले गोलंदाज आहेत. खिडूकपाडा गावाचं नाव ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर गाजवलंय, असे एक तेज तर्रार गोलंदाज दादा भोईर. फुलटॉस दादा भोईर यांच्या पहिल्या या चेंडूवर दीपक गंबेनं मारलाय पॅरलल षटकार. क्या बात आहे, पहिला षटकार दीपक गंबेंचा. जरा दीपक गंबेंसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. गोपाल शास्त्री भटजी यांच्याबद्दल जो उल्लेख केला, नाशिक भूषण पुरस्काराने ते उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत, परंतु आपल्या पनवेल असो किंवा अंबरनाथ तालुक्यामध्ये ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात बघा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेमध्ये सुद्धा प्रत्येक सामनावीरसाठी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्टीलनेस बॉटल खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आली. म्हणजे गरम पाणी समालोचक असतील किंवा खेळाडूंसाठी एक शारीरिक दृष्ट्या त्याचा खूप मोठा एक चांगला योगदान प्राप्त होत असते. असं योगदान सुद्धा त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा आपल्याला प्राप्त झालं.
हा नक्कीच एम डी गडगे साहेब, इथे आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे की नो हा चेंडू होता की नाही याची पडताळणी केली जाते. आपण उल्लेख केला गुरुजींचा, शास्त्री गुरुजींचा. मी या अगोदरही म्हणालो की ते बरेचसे जी गुरुजी मंडळी आहे, नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. त्यामुळे एकूण धावा या चेंडूवर 7 धावा. नो आणि 1 आणि पंचांचा हेलिकॉप्टर फिरलंय म्हणजे फ्री हिटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. दादा भोईर यांचा हा चेंडू दीपक दीपक गंबेंनी पुन्हा एकदा मारला आहे आणि फ्री हिट आहे. आणि वॉड कॅच पण फ्री हिट होती. मस्त झेल पकडलेला, वा अफलातून झेल पकडलेला उमेश खानावकर यांनी मात्र 6 धावा वाचवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. म्हणजे इकडून नाही तिकडून कुठेतरी फायदा झाला नाही, तर जर का दुसरा कोणता जर खेळाडू तिथे जर असता तर कदाचित षटकार गेला असता. या चेंडूवर मिळतात एकूण 1 धाव. या सिंगल न हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरामध्ये. सुंदर क्रिकेट. 40च्या वरच्या 40 वयावरील सर्व हे खेळाडू आहेत आणि अजूनही आपला फिटनेस त्यांनी राखून ठेवलेला आहे. आहार, विहार आणि व्यायाम या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती महत्वाच्या आहेत, पटवून देतात समाजाला हे सगळे 40+ हे धुरंधर. दादा भोईर फुलटॉस चेंडू खूप झालेत. हा चेंडू शॉर्ट केला त्यांनी, लगेच हा चेंडू शॉर्ट केला. शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार फलंदाजांनी उठवलेला दीपक गंबे यांनी एक षटकार मारला होता. दुसरा पण षटकार जाण्याच्या तयारीमध्ये होता. मात्र इथे उमेश खानावकरांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं, चेंडू अडवला आणि पुढचा चेंडू मात्र चांगला जातोय. तो दादा भोईर यांचा निर्धाव चेंडू. मेट्रो चाललेली आहे, हळूहळू प्लॅटफॉर्म कडे येते. हो 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 हो, मस्त फटका, टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला एक स्टायलिश आणि देखणा चौकार. आमचे आलेले आहेत रविदादा भोईर. खूप मेहनत त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेली आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू दादा भोईर यांचा. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू गोळीच्या वेगानं जातो यष्टीरक्षकाच्या हात. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं की भूमिपुत्रांचा यासाठी खऱ्या अर्थाने 24 जून, एकच धून 24 जून. भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार. लोकनेते मध्ये ज्यांना बंधू म्हणून या नावाने आम्ही खऱ्या अर्थाने सर्वजण संबोधतो ते आमचे परममित्र दिनेश बंधू बिलवली यांचं व्यासपीठावर आगमन. बंधू आपले मनपूर्वक सरसे स्वागत आहे. महागुरु एम डी गडगे तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांना पनवेल गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे, सुनील गावस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे, ते त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज सगळे रायगड समालोचन क्षेत्रातील सगळे रथी महाराज या व्यासपीठावर आपण पाहणार आहोत. कारण ही रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आहे. 40 एकच धाव या चेंडूवर मिळते. या सिंग मध्ये चेंडू मारला. वा वॉट ऑफ फिल्डिंग. तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. उमेश खानावकर आप तो छा गए आज. या अगोदर त्यांनी सुंदर षटकार अडवलेला, आता चौकार अडवलाय. अजून काय मिळतंय ते शिवम कायगर टेंबोडे संघाकडून. हा चेंडू, हा ही यॉर्कर होता, खडून काढलाय. पुन्हा जातोय उमेश यांच्याकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचित. पहिली विकेट टेंबोडे संघाला यश.
34. दादा भोईर सांगतात एक शेवटचा चेंडू अमर चांगला टाका. अमर केणी सुकापूर क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे ते अमर केणी. हा ही यॉर्कर. या 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं साधारण 3-1 चेंडू त्यांनी यॉर्करच टाकलेले आहेत, परंतु तेही चेंडू खणून काढलेले आहेत ते दीपक गंभे आणि विनोद वाटकरे यांनी. स्वतः कर्णधार आता वाटकरे साहेब मैदानात आलेले आहेत. टेंबोड्याचे मकरंद म्हस्कर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावर पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आम्ही रायगड समालोचक असोसिएशन 40+ प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये मनपूर्वक आपले स्वागत करत आहोत. व्यासपीठावर आम्ही पाहतो त्यात एक निश्चित स्वरूपात माली सर जयदेव पाटील यांची एकेकाली आपण फलंदाजी बघितली असेल. एक ताकदवर फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आणि आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक चांगले पॅकर सुद्धा आहेत निश्चित स्वरूपात आणि त्यांच्या समीपेत आपण पाहतो खऱ्या अर्थाने आमचे दिनेश बंधू शिंदे सरकार सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. शिंदे निश्चित स्वरूपात टीके माली सर स्पर्धेचा जर विचार केला आपण अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रतिक्रिया व्यक्त केली होती की हे जे खेळाडू आहेत बघा की इवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, परंतु हा टेनिस क्रिकेटचा एकेकाली छोटस रोपट होतं. या सिनियर क्रिकेटरने गगनावर नेण्याचं काम केलं आणि आज या वयात सुद्धा खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट खेळताना आपण त्यांना या मैदानामध्ये पाहतो. नाही, नक्कीच ही सगळी मंडळी आहे ज्यांनी 1990, 2000, 2010 हे तिन्ही दशकं गाजवलेली आहेत. युवा असताना किंवा त्या तारुण्यामध्ये त्यांनी षटकार चौकार मारून चांगली गोलंदाजी करून चांगलं क्षेत्ररक्षण करून आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. पूर्वी गावासाठी वेगळ्या टीम असायच्या, व्यावसायिक टीम असायच्या, परंतु आता जे ग्लॅमर आलेलं आहे क्रिकेटमध्ये त्या ग्लॅमरमध्ये पण आपण का उतरू नये आणि ते उतरलं पाहिजे. या ग्लॅमरचा फायदा आपणही घेतला पाहिजे आणि म्हणूनच रायगड समालोचक निर्णय घेतला की यंदाचं जे आयोजन आहे रायगड 40+चं ते आम्ही करणार. आणि संदीप पाटील साहेब, विश्वनाथ शेटमचकर, त्यानंतर रवी दादा, सत्यवान म्हात्रे या सगळ्यांनी निश्चय केला आणि सगळ्या समालोचकांनी त्यांना साथ दिलेली आणि एक सुंदर एक चांगलं नीट नेटकं आयोजन आपण या रायगड 40+ तर व्यासपीठावर रायगड क्रिकेट असोसिएशनचे एक प्रतिनिधी आणि या विभागातील एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र खऱ्या अर्थाने दिनेश बंधू इथे उपस्थित आहेत. MD गडगे साहेब, आपण फक्त ही स्पर्धा इथे नाही तर लखनऊ पण आपले पाहुणे इथे आलेले आहेत. लखनऊ से हमारे JP सिंह इस मैच को देखने के लिए आए हैं. वैसे तो नवाबों का शहर है लखनऊ और इन नवाबों के शहर से यहाँ पे JP सिंह यहाँ पे आए हैं. उनका हम तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. आम्हाला तर सुरुवातीला ते लालू प्रसाद यादवच वाटलेले, कारण त्यांची जी रूप आहे किंवा त्यांनी परिधान केलेला जो ड्रेस आहे ते तिकडचाच UP बिहार आणि त्या साईडचेच वाटत होते. त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आम्ही येण्याची विनंती करतो. सत्यवान दादा त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणलेलं आहे. JP सिंग यांचं स्वागत. वैभव गुंजाळ, हेमंत गुंजाळ या संघाचे बिग सपोर्टर आहेत. गुंजाळ साहेब, गुंजाळ साहेब पण लवकर आलेले आहेत, खूप लवकर आलेले आहेत. गुंजाळ साहेबांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अशरफ पटेल एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक खऱ्या अर्थाने त्यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपले स्वागत आहे. अशरफ यांच्या बऱ्याचशा क्लिप्स फेमस आहेत, आपण बघितलं असेल युट्यूबवर. टांगा पलटी काय घोडे फरार असे वेगवेगळे डायलॉग्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अशरफ यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकं झालेत बघा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या 14, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अमर केणींच्या 10 आणि उमेश खानावकरांचा हा चेंडू मारलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तळपता ऊन आहे आणि या चेंडूवर मिळतात एकूण 1 धाव. 1 धाव या चेंडूवर मिळते. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते ती आप्पा वॉरियर्स खैराळे रॉ संघाची 36 चेअरअप करतायत. बॉलिंग असं ओरडतायत. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय, झेल होण्याची शक्यता मात्र चांगला प्रयत्न, चेंडू गेला सीमा पार, उतुंगा असा षटकार.
सचिन गरत यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. सचिन गरत, मस्त सपोर्ट, आम्हाला चांगलं सहकार्य सचिन गरत यांचं राहिलेलं आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एकट्या दुकट्याने ही स्पर्धा नाही यशस्वी होत, सगळ्यांचा हातभार लागतो. आणि विनोद वाटकरे आता षटकारानं त्यांना आपलं खातं खोललेलं आहे. विनोद वाटकरे स्वतः कर्णधार, हातामध्ये घेतले जबाबदारी. हा ही चेंडू विनोद वाटकरे, आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा, यानंतर एनडीआर वॉरियर्स नावे रोहा आणि नंदादेवी नांदगाव पनवेल. केतन मेहर आणि योगेश पवार यांना विनंती आहे की टॉस साठी आपण यावं. हळूहळू मंडळी सगळी येते. आमचे पळसप्याचे नामवंत समालोचक मराठीचे दीपक पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट असा याच्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे, चेक करण्यासाठी. बघूया. दीपक पाटील यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अशरफ भाई किधर जा रहे हैं? आ जाओ, अब नेक्स्ट मैच आपको करने का है कमेंट्री. शिंदे सरकार पण तयार आहेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आणि तिसरे पंच तपासतायत सुनील पाटील साहेब. नंदू घरत मला असं वाटतं मैदानात दिसत आहेत. नंदू घरत यांची कॅप गेली कित्येक वर्ष आपण ही, म्हणजे गोवा, पूर्वी गोव्याला अशा कॅप मिळायच्या आहे ना. काळुंद्रे संघाची आन बान शान नंदू घरत. काळुंद्रेचं गणपती, नवसाला पावणारा गणपती, आणि या गावातून बिलॉंग्स करतात ते नंदू घरत. 40+ रसायनीमध्ये, पनवेलमध्ये, रायगडमध्ये नेहमी क्रिकेट मध्ये त्यांचं नाव राहिलेलं आहे. नंदू घरत. शांताराम जाधव स्कोरिंगचं काम पाहतायत. अतिशय चांगलं असं स्कोरिंग त्यांचं इथे होतंय. सँडी डीजे. खारघरच्या या मैदानावर, या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. नवी मुंबई, खारघर. डीजे निर्णय आलेला आहे की फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी बरोबर आहे. चेंडू निर्धाव. वाटकरे जे लगातार 2 षटकार ज्यांनी लगावलेला, असं वाटलेलं की षटकारांचे हॅट्रिक करतील, परंतु चेंडू हा निर्धाव चेंडू जातोय. थोडेसे नाराज दिसत आहेत कारण धावा या अगोदर खूप आलेल्या आहेत. एक निर्धाव चेंडू गेला. हो, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पायावर थोडासा लागलेला दिसतोय यष्टी रक्षकाच्या. 1 धाव मिळते. चेंडू गेला स्क्वेअर मध्ये, पॉइंट मध्ये. या चेंडूवर एकूण 2 धावा. वाईटचा इशारा पंचांकडून आणि बाईकची धावून काढलेल्या 2, एकूण 3 धावा या चेंडूवर मिळतात. 51. पहिली 50 झालेली. जरा जोरदार टाळ्या. पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला 50 पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आहे. शिवम टायगर्स टेंबोडे विरुद्ध आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा. हो, रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. सीधी उंगली से घी निकल रहा था. गरज नव्हती, मात्र सरळ पण भरपूर मोठी गॅप होती. गॅप मध्ये चेंडू मारण्याची किमया या अगोदर केलेली आहे ती विनोद वाटकरे साहेबांनी. स्वतः कर्णधार आहेत. नवगावचे हे खेळाडू, नवगाव क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे ते विनोद वाटकरे तयार. हो, स्लोवर केला चेंडू, हळू टाकला चेंडू तो उमेश खानावकरांनी. पहिलं षटक उमेश खानावकरांचं थोडस महागडं ठरलेलं. 3 वाईट त्यांनी टाकलेल्या, 11 धावा त्यांनी दिलेल्या. मात्र हे षटक, या षटकामध्ये 2 षटकारांचा त्यांना मार खावा लागला आणि एकूण धावा या षटकामध्ये जात आहेत त्या 17.
52 धावा धावफलकावर लागतात आतापर्यंत. सत्यवान मात्रे आज सूट बूट ऑक्शन मध्ये आहेत की काय असं वाटतंय आम्हाला. गॉगलला पण मला असं वाटतं तोच सूट आहे आज, ड्राय क्लीन करून आणलेला आहे आणि त्यांना सूट शोभून पण दिसतो. सत्यवान खूप मेहनत केलेली आहे. 4-5 किलो वजन कमी झालंय, कारण आपण बघितलं ऑक्शनच्या दिवशी त्यांना सूट टाईट झालेला, आता थोडासा लूज होतोय. म्हणजे एक 20-25 दिवस जी अथक मेहनत त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे त्यांचं थोडंसं वजन कमी झालेलं दिसतंय. 4-5 किलो अजून 3-4 किलो कमी झालं तर बरोबर तुमची बॉडी फिट होईल. बघूया 10 दिवसात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 4 षटकं संपलेत. पहिलाच सामना शिवम टायगर टेम्बोडे विरुद्ध अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा, यानंतर नंदादेवी नांदगाव पनवेल वर्सेस एनडीआर वॉरियर्स, भूपेंद्र पाटील वर्सेस केतन मेहर वर्सेस योगेश पवार. केतन मेहर आणि योगेश पवार यांना विनंती आहे टॉस साठी या. आपण या मधल्या ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. केतन मेहर साहेब आणि योगेश पवार लक्ष असू द्या. केतन मेहर इकडे येताना दिसतात लारा बरोबर. योगेश पवार यांना विनंती आहे की आपण पण या स्टेजवर. 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या आहे ती 52. हे शेवटचं षटक. हा ओव्हरपिच चेंडू होता, जमीन लगतचा फटका, गवताला चिरत चिरत हा चेंडू जातोय आणि वा मस्त थ्रो पण होतोय. एकच धाव या चेंडूवर मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे तो सर्कल मध्ये, आणि सर्कलच्या बाहेर आपण बघतोय लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, जमीन लगतचा फटका पुन्हा एकदा मारला, सिंगल घेतले, मिसफिल्ड होते, त्याचा फायदा नाही उठवता आला. या चेंडूवर मिळते ती सिंगल. दीपक गंभेनं एक बाजू लावून धरलेली आहे. 10-11 चेंडू मध्ये 17 धावांवर खेळलेले आहेत आणि विनोद वाटकरे जे वन डाऊन पोझिशनला आलेले आहेत ते 6 चेंडू मध्ये 14 धावांवर खेळत आहेत. 2 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. शेवटच्या या स्लॉग ओव्हर मध्ये, डेप्थ ओव्हर मध्ये अजून षटकार येतील का? प्रयत्न सुरू आहे, मात्र शॉर्ट ऑफ लेंथ थोडासा चेंडू ठेवला, स्पीड कमी केला, व्हेरिएशन आणलं आपल्या गोलंदाजीमध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. या चेंडूवर मिळते एक सिंगल. अजित पाटील, खिडोकपाड्याचे अजित पाटील, रोडपालीचे अजित पाटील मस्त गोलंदाजी करतायत. 8-10 पावलांचा त्यांचा रनअप आहे आणि हाही चेंडू चांगला टाकलाय. एक धाव या शेवटच्या डेप्थ ओव्हर मध्ये मस्त धावा कमी केलेल्या आहेत त्या टेम्बोडे संघानं. तर अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा साठी ही धोक्याची घंटा आहे. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 1-2 तरी षटकार आले तरी सुखावतील मला असं वाटतं अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा. मात्र देतील का अभिजित पाटील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी चालू आहे. हो हा पण चेंडू मस्त होता, स्लो केला चेंडू, LBW चा अपील केलाय, स्वतः दादा भोईर गेले, मिसफिल्ड थोडीशी होते, मात्र रनआउट इकडे आणि फलंदाज बाद होत आहेत ते दीपक गंभे. यांचं आगमन इथे झालेलं आहे. वेलकम योगेश पवार. 40+ मध्ये पण तुमचं वेलकम आहे आणि इथेही आमच्या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये पण रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि वॉटर बॉलिंग, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अजित पाटील रोडपाली यांच्यासाठी. शेवटचं षटक अतिशय सुंदर षटक टाकलं, फक्त 5 धावा दिल्या, 57 धावा झालेल्या आहेत त्या अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाच्या जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. सल्लागार आमचे योगेश पवार ज्यांना मिस्टर परफेक्ट म्हणून या नावाने ओळखलं जातं. गडगे सर आपण टॉस करा. तर थँक्स टीके माली सर इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला नंदादेवी
40+ नांदगाव विपक्ष NDR ऑरियर्स नावे रोहा अशी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. एका बाजूला आपण केतन मेर याला पाहतो खऱ्या अर्थाने, तर एका बाजूला योगेश पवार. नाणेफेक इथे केली जाईल. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ मस्कर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जाईल. आणि प्रथमतः दोन्ही क्रिकेट संघाला इथे मनपूर्वक आम्ही ती शुभेच्छा देत आहोत. आणि त्यांच्या समेत पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे सूर्यकांत तमस्कर. तर नाणेफेक विश्वनाथ दादांना इथे आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करावी. बघूया कॉलिंग साठी इथे आई नंदादेवी नांदगाव क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने प्रचारण करण्यात आलं होतं. नाणेफेकीचा कौल नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव 40+ केतन मेर यांच्या संघाच्या बाजूने उजवा कौल इथे लागलेला आहे. केतन निश्चित स्वरूपात आपण पाहतो खऱ्या अर्थाने स्पर्धा रायगड क्रिकेटचा महासंग्राम रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या संकल्पनेतून तयार झालेली रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. निश्चित स्वरूपात ही स्पर्धा ज्या प्रकारे चातक पक्ष असतो पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो असे निश्चित स्वरूपात 40+ हे क्रिकेटर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या मान्यतेतून आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत खऱ्या अर्थाने, त्यानंतर सत्यवंत मात्रे आहेत, विश्वनाथ शेठ आहेत, त्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली 40+ प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने. आणि या स्पर्धेत तुम्ही घटक झालेला आहात. स्पर्धेमध्ये एकंदरीत सिनियर क्रिकेटर म्हणून कशा प्रकारे आपण तयारी करून आलेला आहात? ग्राउंड सुंदर आहे. एकंदरीत नाणेफेकीचा कौल आपल्या उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? शतरक्षण आपण पसंत केलेले. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेक विजेता क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात शतरक्षण कडनं पसंत करतो. या पाठीमागचं रिझन जो उद्देश असतो त्या पाठीमागचा उद्देश काय आहे? गाव खेळतो तो रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपल्या भेटीसाठी आलं. निश्चित स्वरूपात स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटतं आपल्याला आयोजन? सुंदर आयोजन आहे आणि 40+ मॅचेस व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. हे होते केतन मेर. योगेश यांच्याकडे आपण बोलणार आहोत. निश्चित स्वरूपात बघा आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत, सत्यवंत मात्रे सर, विश्वनाथ दादा. बघा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यासाठी खास फ्रूट जे ब्रेकफास्टची व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. योगेश पण योगेश नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलेला आहे. यदा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता आपण कोणत्या निर्णयाला इथे पसंती दिली असती? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. हा म्हणजे एकंदरीत आता मात्र उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा मानस असेल तुमचं? असं काही सांगू नाही शकत, पण बॅटिंग चांगला करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून जास्त धावा समोरच्या संघासमोर उभारता येते. यापूर्वी आपण रायगड प्रीमियर लीग स्पर्धा खऱ्या अर्थाने आजमावली. युवा क्रिकेटरना सातत्याने त्यांना संधी दिली जात असायची खऱ्या अर्थाने जे रेग्युलर खेळत असतात. इथे मात्र रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर असतील, आमची संपूर्ण कमिटी असेल, यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने सिनियर क्रिकेटरांना इथे प्राधान्य देण्यात आलं. 40+ क्रिकेट असोसिएशनचं खऱ्या अर्थाने आयोजन करण्यात आलेलं. ही संकल्पना एकंदरीत तुम्हाला कशी वाटली? फार छान संकल्पना आहे आणि मेन म्हणजे इथे 40+ची जे सगळेजण खेळतात तर त्यामुळे त्यांना एक मस्तपैकी एक मोटिवेशन राहतं की टुर्नामेंट आहे आणि त्यामुळे ते व्यायाम करतील किंवा काय असतील ते क्रिकेट खेळतील, ज्यामुळे आपलं आरोग्य पण नीट राहतं आणि आपण फिट राहतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे वेळ असल्यामुळे. निश्चित स्वरूपात NDR ऑरियर्स तुमच्या रोहा नावे संघ जे संघ मालक आहेत त्यांचं आम्ही दोन्ही संघांचं खऱ्या अर्थाने संघ मालकांचं कौतुक करू. एकंदरीत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जो संघ मिळालेला आहे ॲज अ कॅप्टन म्हणून आपण कितपत समाधानी आहात? मी फार समाधानी आहे. मेन म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं नाही की आमचे प्लेअर घे किंवा तुमचे प्लेअर घे. आम्ही बरोबर त्या दोन्ही कॉम्बिनेशन केलं. आमचे पेणमधले टीममधले, अलिबागमधले, परत त्यांच्या रोह्यामधले बरोबर कॉम्बिनेशन करून टीम आम्ही बनवलेली. थँक्यू सो मच. हे होते NDR रॉ ऑरियन्सचे संगणक योगेश. बघा आमचे 40+ अध्यक्ष सूर्यकांत तमस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपल्यासाठी फ्रूट जी व्यवस्था खऱ्या अर्थाने करण्यात आलेली आहे.
ती सुपूर्द केली जात आहे. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल इथे आई नंदादेवी क्रिकेट संघाचे संघनायक केतन मेर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एनडीआर वॉरियर्स नाभे रोहा अर्थात प्रदीप भोईर आहेत बघा, नाभे येथील रोह्याचे समालोचक त्यांच्या गावातील संघ. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल. निश्चित स्वरूपात इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. जयदेव शेठ पाटील या, जयदेव शेठ पाटील पनवेल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत मस्कर एकेकालचे टेंबडे क्रिकेट संघाचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर, त्यांचा यथोचित सन्मान इथे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सत्यवंत मात्रे सर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि रायगड 40+ प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आमचे जयदेव शेठ पाटील एक आदर्श क्रिकेटर. यानंतर जयदेव शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल आणि मी त्यांचा सन्मान करण्यासाठी ते आदरणीय सत्यवान मात्रे यांना मी पुन्हा इथे आमंत्रित करत आहोत. जयदेव शेठ पाटील एक असे व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्राला लाभलेलं की काजब्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड थेबत राहू क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे एकेकाली मोरबी क्रिकेट संघाला अतिशय दमदार योगदान देणारे आमचे मित्र यज्ञेश्वर पाटील स्वर्गीय त्यांचे ते बंधू आहेत. जयदेव शेठ मनपूर्वक आपलं स्वागत. और आज हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर सिंह साहब, आइए आपका शान और शौकत के साथ स्वागत है. बिल्कुल यहाँ पर हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाटिल सर, आपसे हमारा अनुरोध है कि आपके शुभ हाथों से आज के अतिथि मेहमान आदरणीय सिंह साहब का इस प्रतियोगिता के माध्यम से रायगढ़ 40+ प्रीमियर लीग के माध्यम से शाल और पुष्पगुच्छ देकर आप स्वागत करें. बघा या वयात सुद्धा म्हणून म्हटलं जातो की परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं. सिंह साहब यहाँ पर आप आए, बिल्कुल इस प्रतियोगिता का आपने लुत्फ लिया है. निश्चित रूप से एक बार फिर से हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका आभार व्यक्त करते हैं. तर रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय नाना दिवेकर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. नाना दादा या, बघा आमचे टीके माली सर आदर्श व्यक्तिमत्व. गुलजार साहब आप भी आइए, आपका भी यहाँ पर स्वागत किया जाएगा. नाना सरांचा सन्मान इथे केला जाईल. मी पुन्हा एकदा इथे सत्यवान मात्रे सर, संदीप पाटील सर रायगड समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि टीके माली सर यांना एकत्रित आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते नाना सर जे रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपण इथे स्वागत करावं. सर्वांना घेऊन येतोय गोलंदाज. चांगला चेंडू आहे, मिडॉनच्या दिशेने तटवतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा होईल कारण इथं क्षेत्ररक्षण खराब आहे. पंच मात्र आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पाटील यांच्या पहिल्याच चेंडूवर अगदी चांगला समाचार घेतलाय तो नंदू भोईर यांनी आपल्या संघासाठी 4 धावा या ठिकाणी जमा करताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. रायगड 40+ आणि या ठिकाणी रायगड समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू तटवतो. 1 धाव पूर्ण होते. यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी झालेले. 1 धाव मिळते. या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 5 धावा. गरज आहे ना, हा कालुंद्रे. थोडी चुकीची माहिती आली. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू होता. या चेंडूवर पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करतोय. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने सोपवला जातोय. गोलंदाजी अतिशय चांगली होती. पहिल्या चेंडूचा जर अपवाद वगळला 2 चेंडू मात्र अतिशय चांगले होते. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि त्या 3 चेंडू मध्ये 5 धावा जमा करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय.
यावेळेस सुद्धा मात्र पंच आमच्याकडे वळतायत, सांगतात हा स्क्वेअर चेंडू आहे, व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय, एक धावेची भर पडते आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 6 धावा. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट. जर आपण सुरुवातीला या ठिकाणी उद्घाटन होताना कमी माणसं होती, पण आता मात्र प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे. याच्यानंतर सुद्धा रोह्याचा एक संघ असेल आणि त्या संघामध्ये सुद्धा तळा तालुक्यातील 1-2 चांगले अष्टपैलू खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. वा, चांगला चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडतोय, इथे धावबाद होण्याची संधी आहे. पंच मात्र इथे थर्ड हॅम्परला रेफरल करतायत. शिंदे सरकारांना पहिल्यांदाच आम्ही समालोचन करताना ऐकतोय, पण एवढी वर्ष तळा एरियामध्ये समालोचन करणारे शिंदे सरकार यांचं समालोचन, अतिशय चांगलं समालोचन इथे सुरू आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या रायगडच्या खारघर भूमीमध्ये. धन्यवाद सर. अशीच साथ, असाच आशीर्वाद माझ्याकडे असावं माझ्या बाबतीत. धन्यवाद. आणि पुढे सुद्धा मला संधी देत जा पनवेल तालुक्यातून. मिळेल मिळेल. या ठिकाणी मात्र थर्ड हॅम्परचा इशारा येतो. फलंदाज बाद आहे, धावबाद आहे. तर आतापर्यंत 5 धावा आलेत, 6 धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय या खारघर नगरीमध्ये. त्याच्या बाजूलाच गाव मुरबी. आमचे असोसिएशन, रायगड समालोचन असोसिएशनचे आमचे माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांच्या कल्पनेतून आणि आमचे मित्र सत्यवान म्हात्रे दादा यांच्या सहकार्याने ही स्पर्धा, आमच्या सर्व समालोचकांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी होऊ घातलेली आहे. स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतील, प्रत्येक दिवशी 4 संघ खेळतील. तर प्रत्येक दिवशी आपण 4 संघातून एक संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. अतिशय चांगली ही कल्पना आहे. विशी कोळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. सरचे स्वागत आहे आपलं. तर नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय तो मात्र अजित पाटील, रोडपाली, मॅन फ्रॉम रोडपाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील प्रमोद पाटील. राईट हँड राऊंड द विकेट मारा. हा चेंडू वा, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे, व्हाईट बॉलचा इशारा होतो. आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी 1-7 अशी होती. पहिलं षटक खऱ्या अर्थाने नाट्यमय असं पाहायला आपल्याला मिळतंय. त्यामध्ये धावा सुद्धा बऱ्यापैकी होत आहेत, मात्र गडी सुद्धा एक बाद झालेला आहे. आपण जर अगोदरची इनिंग पाहिली आप्पा वॉरियर्स या संघाची, तर त्यांचा सुद्धा पहिला फलंदाज हा धावबादच झाला होता. दोन्ही फलंदाज धावबाद झाले होते. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न असफल होतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही, कोणत्या प्रकारचा धोका नाही, धाव संख्या मात्र स्थिर आहे, ती मात्र 1-7 अशी. थँक्यू सर. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी सर्व आमच्या समालोचन मित्रांकडून, विशेषतः महागुरु संदीपजी पाटील. येस. आणि पुन्हा एकदा हा चेंडू तटवला जातोय तो ऑफच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेला. 1 धाव मिळते. 1 धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो मात्र 8 या अंकावर. दरम्यानच्या काळात षटक या शिंदे सरकार आपण जरा स्वागत घेतोय. आमचे वडवलीचे सचिन चौधरी आणि भिंगारीचे जगदीश परदेशी यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. त्यांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये येऊन आमचं स्वागत स्वीकारावं. जगदीश परदेशी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर लहू खेडेकर, सुहास भगत आणि रोहित पाटील, एनडीआर वॉरियर्सचे मालक, त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विश्वनाथ शेटमस्कर स्वागत करतील. आदरणीय सचिन जगदीश परदेशी भिंगारी यांचं. त्याचप्रमाणे लहू खेडेकर, सुहास भगत आणि रोहित पाटील यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. मी विनंती करतो विश्वनाथ शेठ आणि जयेंद्र म्हात्रे यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. रुपेश उलवेकर आणि उमेश भोईर, आदर्श खेळाडू खिडूकपाडा
यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, धन्यवाद महागुरु. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण खेळपट्टीकडे वळतोय. ज्या ठिकाणी सामना सुरू आहे अप्पा वॉरियर्स रोहा विरुद्ध शिवम फायटर्स टेंबोडे या दोन संघादरम्यान. आणि पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं तेव्हा धावा होत्या त्या 8 होत्या. आता एक आणखी धाव षटकार मारला होता. आणि या षटकाराच्या भरीनंतर इथे धावसंख्या झालेली आहे ती एकूण 14 धावा. 58 धावांचा पाठलाग करायचा. याचा अर्थ प्रति षटकाला जवळपास 12.5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस चेंडू अतिशय रिव्हर्स पद्धतीचा शॉट या ठिकाणी खेळला गेला आणि त्याच्यावर सीमारेषेकडे चेंडू जातोय, मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळात धावा पंच मात्र बाउंड्री चेक करण्यासाठी सांगतायत. पंच प्लेयर्स बसलेले आहेत तिथे. काय आहे? काही नाही ना, काहीच नाही. रिक्वेस्ट कॅन्सल. ओके, तर पुन्हा एकदा आपण लक्ष केंद्रित करूया या सामन्याकडे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चक्क दांडी 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 गोल, चक्क त्रिफळाचीच होतोय फलंदाज. दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी शिवम टायगर्स टेंबोडे या संघाला. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. तर शिवम टायगर्स टेंबोडे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आणि टेंबोडे गावातील आदर्श क्रिकेटर शंकुनाथ गडगे खऱ्या अर्थाने एक शिक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. शंकुनाथ गडगे आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचंही रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सज्ज होतोय खेळपट्टीकडे. आणि उत्कृष्ट अशी स्पर्धा या ठिकाणी माझ्यासोबत आपले सर्वांचे लाडके स्कोरर शांताराम जाधव. जर आपण गडगे सर स्कोररचा विचार केला ना, तर आपल्या पाठीचा कणा समालोचकांच्या पाठीचा कणा असतो आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला सर्व माहिती मिळत असते. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या या ठिकाणी 16 धावा. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील दीपक गंबे. एक 7-8 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. चेंडू चांगला होता, मात्र या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने चेंडू तटवते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र अतिशय उत्कृष्ट असं झालेलं आहे. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 17 धावा. 58 धावांचं टार्गेट आहे ते 5 षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. धावा कंपल्सरी चेसिंग असतील. गोलंदाज सज्ज. या ठिकाणी पुन्हा एकदा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावर पुन्हा एक धाव मिळते. एकेरी धावेने कोणत्या प्रकारचा या ठिकाणी विकेट आहे. बाद आहे फलंदाज. आणि आणखी एक म्हणजे दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो शिवम टायगर्स टेंबोडे या संघाला. धन्यवाद. या ठिकाणी सँडी डीजे एक पनवेल मधील सर्वोत्कृष्ट असा डीजे
आपण या ठिकाणी ऐकतोय. आणि जर आपण 24 लाईव्ह या स्पर्धेचं जे लाईव्ह प्रेक्षेपण आहे, 24 लाईव्ह म्हटल्यानंतर आता नुकतीच जी आपली रायगड प्रीमियर लीग झाली त्यामध्ये 3 लाखाचे त्यांनी टप्पा गाठलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं खरोखर हार्दिक अभिनंदन आहे. आम्ही ती स्पर्धा बघत होतो आणि त्यावेळेस नक्कीच शेवटच्या दिवशी 3 लाखाच्या वरती सबस्क्राईब मिळाले होते. तर संदेश पाटील यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा प्रमोद पाटील. आतापर्यंत 2 षटकं झाली आहेत आणि 2 षटकं अखेर संघाची स्थिती झाली ती 2 बाद 17 अशी झालेली आहे. 3 बाद झालेले आहेत. प्रमोद पहिल्या षटक हाताळ असताना त्यांनी धावा दिल्या होत्या, त्या फक्त केवळ 8 धावा दिल्या होत्या. नंतरचं षटक ज्यांनी हाताळलं दीपक खंबे त्यांच्या माध्यमातून धावा आल्या त्या 9 धावा आणि 2 गडी त्यांच्या षटकामध्ये बाद झालेले आहेत. तर प्रमोद पाटील यांचं हे तिसरं षटक. वाह, अतिशय चांगला उत्कृष्ट असा हा चेंडू आपण म्हणू शकतो, ज्याला आपण सबमिरन डिलिव्हरी असे म्हणू शकतो. चेंडू थोडा एसटीएम पेक्षा खाली राहिला होता आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाहीये या फलंदाजाला. फलंदाज मात्र बीट होतोय पूर्णपणे. पुढच्या चेंडू टाकण्यासाठी प्रमोद पाटील सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत, राऊंड द विकेट मारा सॉरी. आणि इथे वा अचूक असा झेल घेतलाय, 4था धक्का बसतोय डीजे. बोला जय श्रीराम. या ठिकाणी राकेश यांनी एक अफलातून अशी कॅच पकडली आणि संघाला चौथं यश मिळवून दिलेलं आहे. दोन्ही संघ अजून जर आपण विचार केला तर दोन्ही संघ समान आपल्याला 50-50 दिसत आहेत. अजूनही आपण सांगू शकणार नाही की कोणत्या संघाचं पारड पुढे आहे किंवा कोणत्या संघ पाठीमागे आहे हे सांगता येणार नाही, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच निश्चित रंगेल याबद्दल कोणत्या प्रकारची तीळ मात्र शंका नाही आहे. प्रमोद आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज होतील आणि उमेश खानावकर स्ट्राईक एंडला असतील. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. चांगला चेंडू या लागोपाठच्या चेंडूवर 2 झेल डीजे. शिंदे सरकार हळूहळू समालोचकांमधील जे आपले समालोचक आहेत ते हळूहळू आता या मैदानाकडे येत चाललेले आहेत. त्यामधीलच उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य आदरणीय प्रकाश ठाकूर, खरं तर 2 ठाकरांना ते ठेवून आलेले दिसतात. 3 ठाकूर म्हणून प्रसिद्ध असलेले जे उरण विभागातील आपले समालोचक आहेत त्यामधील प्रकाश ठाकूर इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत उत्कृष्ट असे निवेदक आणि गायक समालोचक आमचे हसुराम घरत साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मला असं वाटतं थोड्याच वेळात जगदीश ठाकूर आणि बाकी सगळी मंडळी हळूहळू मैदानाकडे येईल. ओ टू शिंदे सरकार. धन्यवाद टीके माळी सर. तर आपण आता उल्लेख केला समालोचकांचा, तर सर्व समालोचकांना संधी मिळेल, प्रत्येकाला इथे बोलण्याची संधी मिळेल. तर आता माझे स्कोरर करत शेवटच्या 7 चेंडूत फक्त 1 धाव झाली आणि 4 विकेट. तर हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने तटवलं. एक क्रिकेट मधलं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हर मध्ये अतिशय चांगला अगदी जमिनी लेखत म्हणजे अलॉंग द कार्पेट असा चेंडू येतो. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती 18 धावा. बऱ्याच वेळापासून संघ अगदी 17 धावावर रेंगाळत होता, मात्र आता ही 17ची कोंडी फोडलेली आहे. 17 मध्ये खतरा तर खरोखर आणि 4 विकेट सुद्धा गेल्या होत्या 17 या धावसंख्येवर. 3 विकेट गेल्या होत्या. तर प्रमोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. यावेळेस पुन्हा एकदा संधी होती
थोडासा चेंडू एक क्षेत्ररक्षकापासून दूर होता. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मिळत आहेत इथे आपण पाहतोय. तर शिवम टायगर टेंबोडे या संघासाठी 2 धावा आणि या 2 धावाच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती मात्र 20. अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू जातोय. दरम्यानच्या काळात चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, मात्र एक धाव रोखू शकत नाहीत. 1 धावेच्या भरीनंतर या ठिकाणी टेंबोडी संघ पोहोचतोय तो 21 या अंकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं समाप्त झालं. 21 धावा जर 3 षटकात होत आहेत माळी सर, याचा अर्थ प्रति षटकाला 7 धावांची सरासरी या ठिकाणी आलेली आहे. अजूनही आता 2 षटकं आहेत आणि 2 षटकामध्ये अजून सुद्धा धावा पाहिजेत. 37 धावांची आवश्यकता असेल. तर या ठिकाणी आपण ड्रिंक ट्रॉली मैदानात जाते. दरम्यानच्या काळात टिके माळी गोविंद गेलेले आहेत ड्रिंक ट्रॉली घेऊन. त्यांचे स्वागत प्रीतम पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे, जे उत्कृष्ट असे पंच म्हणून प्रसिद्ध आहेत. उत्तर विभाग 40+ अध्यक्ष प्रीतम पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रीतम पाटील खर तर 2000 साल, मला असं वाटतं 2000 ते 2010 त्यांनी भरपूर गाजवलेला आहे आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये. एमडी गडके साहेब चांगलं बोलतील त्यांच्याबद्दल. तर निश्चित स्वरूपात टीके माली सर, आपण प्रीतम पाटील पडगे यांच्याबद्दल जी प्रतिक्रिया दिली, एक काळ असा होता. मग 2000चा आपण पर्वाचा जर विचार केला, पनवेल तालुक्यामध्ये जर त्यावेळेस मला अनेक समालोचक प्रश्न विचारचे की गडगे सर, पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक सक्षम जर विकेट कीपर जर कोण असेल ना एसटीच्या पाठीमागे, तर प्रीतम पाटील किती तेज गोलंदाज असू दे, विकेटच्या मागे दूर कधी त्यांना बघितलं नाही. टच, थोडे लाईन टच, एवढे समालोचक असोसिएशनचे एक दमदार व्यक्तिमत्व आमचे प्रकाश ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं. त्यांच्या समवेत एक उत्कृष्ट निवेदक आणि एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आपले आसुराम गरज साहेब, आपण या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहात. आपले मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. धन्यवाद महागुरु. आता या ठिकाणी 2 षटकं उरलेली आहेत आणि 2 षटकामध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 18.50 च्या सरासरी धावा कराव्या लागतील टेंबोडे संघासाठी. सामना मात्र बऱ्याच अंशी आपण पाहतोय अप्पा वॉरियर्स रोहा या संघाच्या बाजूने थोडासा आपल्याला वाटतोय झुकल्यासारखा वाटतोय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, शेवटचा चेंडू टाकेपर्यंत क्रिकेटचं भवितव्य वर्तवणे अतिशय चुकीचं असेल. यावेळेस आता नवीन 4थं षटक रुपेश घेऊन येत आहेत. आपल्यापासून दूरच्या एंडवरून येत आहेत आणि त्यांना फेस करतील ते अमर केनी. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज या चेंडूवर पूर्णपणे बीट होत आहेत. उरलेलं काम या ठिकाणी यष्टीरक्षक चोख बजावताना पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा आहे इथे. हा चेंडू आता मात्र निर्धाव गेलेला, याचा अर्थ आता 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात हा चेंडू स्वेर आहे, अतिरिक्त धावा मिळतील. 1 धाव आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते 22 धावा. 36 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 36 धावा. 36 धावा, 11 चेंडू. अप्पा वॉरियर्स रोहा की शिवम टायगर टेंबोडे. यावेळेस चेंडू मात्र गली आणि पॉइंटच्या मध्ये टंटवतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार.
धाव संख्या 26. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर पुरेपूर फायदा घेतलाय क्षेत्ररक्षक आहे आणि हो त्याने एक अचूक असा झेल घेतलाय आणि फलंदाजाचा या ठिकाणी खेळ संपवलेला आहे. सहावा धक्का या ठिकाणी तर शिंदे सर आपण खऱ्या अर्थाने उमेश भोईर यांना सुद्धा पाहतो. खऱ्या अर्थाने खिडूकपडा उमेश भोईर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. एक आदर्श क्रिकेटर आहे आणि एक आक्रमक फलंदाज उमेश भोईर. निश्चित स्वरूपात स्वागत आहे उमेश आपलं. नक्कीच 40+ म्हटल्यानंतर लेजंड खेळाडू. आज आमची जरी वय 60+ असेल तरी सुद्धा आम्ही ह्या सर्वांचा जवळून खेळ पाहिलेला आहे. नऊ चेंडू मध्ये 32 धावा कराव्या लागतील. याचा अर्थ साधारणपणे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल जवळपास. पुढचा चेंडू यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत, सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू आणखी वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी 27 झालेली आहे. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सज्ज रुपेश आणि वाह काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू अगदी फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतायत आणि धाव संख्या मात्र स्थिर राहते 27 धावा. कायसा आता आपल्याला हा सामना खऱ्या अर्थाने गायकवाड सर एक वनतर्फी किंवा वन साइड सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4, येतोय दणदणीत चौकार. उत्कृष्ट संगीत आपल्याला पाहायला मिळतंय, ते ऐकायला मिळतंय. सँडी यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीला जातो किंवा स्पर्धेला जेव्हा जेव्हा भेट देतो तेव्हा सँडी आणि संदेश पाटील ही जोडी खऱ्या अर्थाने आपल्याला तिथे पाहायला मिळते. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतील, सांगतील हा चेंडू स्क्वेअर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू वाढेल आणि वाढलेल्या या धावेनंतर संघाची स्थिती होते ती या ठिकाणी 32 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू मध्ये सामना काहीसा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही आणि खरोखर हा फलंदाज दाखवतोय की वेळ गेलेली नाही, माझी सुद्धा वेळ येईल आणि ती वेळ आता यायला लागलेली आहे. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती 38 झालेली आहे. आता 20 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. सामना चुरशीचा. आता मात्र मी नक्कीच म्हणेन सामना चुरशीचा. अगोदर सामना अगदी वन साइड वाटत होता, मात्र आता सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ह्या फलंदाजाने जान निर्माण केलेली आहे. दिनेश याने. हे शिंदे सरकार हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा होता गोलंदाजासाठी पण आणि फलंदाजासाठी पण, आणि फलंदाजानं त्याचा फायदा उठवलेला आहे, या मॅच मध्ये परत आणलेला आहे बघा. नक्कीच सर. गोलंदाजाला फलंदाज तसे प्रेक्षकांना सुद्धा, कारण प्रेक्षक सुद्धा पुन्हा एकदा जे प्रेक्षक जात होते ते पुन्हा वळलेत या मैदानाकडे वापस. त्या प्रेक्षकांचं आगमन झालेलं आहे. बऱ्याचशा टेंबोर्ड्याच्या पाठीराख्यांनी टीव्ही पण बंद केले असेल किंवा मोबाईल सेट बंद केले असतील, परंतु आता पुन्हा उघडायची वेळ आता त्यांच्यावर आणलेली आहे ती फलंदाजानं. अशीच फलंदाजी आणि या षटकातील आता 2-3 चेंडू महत्वाचे आहेत. सगळ्यांना इंटरनॅशनल सामना आठवत असेल. ब्रेथवेटनं शेवटच्या एका षटकामध्ये 4 षटकार ठोकलेले. नक्की सर, त्यांना 19 धावा पाहिजे होत्या 7 चेंडूत आणि लागोपाठ त्यांनी 4 षटकार मारून आपल्या संघासाठी
तो सामना जिंकला होता. 19 काय आणि 20 काय, आता इथे 20 पाहिजेत. नक्कीच होऊ शकतात सर, होऊ शकतात. बघूया. तर बॉलर नेम भाई जयेश. ओके. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी जयेश या ठिकाणी आपण पाहतोय पॅव्हिलियन एंड कडून पहिला चेंडू घेऊन येतील. राईट आर्म लेफ्ट आर्म आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा आणि इथे मात्र चेंडू तटवतोय मिड विकेटच्या मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहणं गरजेचं असेल. आणि होतोय आणि तो पूर्ण देखील होतोय. 2 धावा मिळत आहेत. आता चेंडू उरतील 5 आणि धावा करायच्या आहेत 18. रंगतदार सामना. पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण झालेली आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील कारण ही स्पर्धा नॉकआउट नाहीये. पुन्हा मित्रांनो तुम्हाला अजूनही 2 सामने खेळायला मिळतील. नाही मिळतील, पण विनर जर जिंकले तर अजून बेनिफिट आहे. नक्कीच सर. विनर असेल तर एक चान्स नक्की लागतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. जयेश 5 षटकांचे हे सामने आणि शेवटचं षटक हाताळत असताना जयेश राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. एक धावा कशाही होत. लेग बाय असो, व्हाईट असो, ओव्हर थ्रो असो, बॅट कट सांगतात पंच सांगतात बॅट कट आहे. तर फलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव जमा होईल. 1 धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली आहे ती मात्र 41. 17 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू उरत आहेत ते 4 चेंडू. 4 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 चौकार आणि एखादा षटकार आला तर हा संघ या सामन्यामध्ये बाजी मारू शकतो. ह्या चेंडूवर खरं गणित असेल. हो वा काय अतिशय चांगला चेंडू. इथे धावबाद होण्याची संधी आहे. पंच सांगतायत हो आउट. फलंदाज बाद होत आहेत आणि आणखी एक धक्का या ठिकाणी बसतोय. तो मात्र शिवम टायगर्स टेंबोडे या संघाला. अप्पा वॉरियर्स संघाची स्थिती या ठिकाणी मात्र मजबूत होताना पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज उमेश खेळपट्टीकडे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे सामन्याची स्थिती अशी आहे. चेंडू उरत आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत 17 धावा. म्हणजे सर माळी सर 3 षटकार मारावे लागतील. हा 3 षटकार मारावे लागतील. मला असं वाटतं हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर बराचसा निकाल जाहीर होईल. सर पण अशक्य नाही. कठीण जरूर आहे पण अशक्य नाही. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जयेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा त्याच्याकडून पाहायला मिळतो आपल्याला. 3 चेंडू 17 धावा. चुरशीची मॅच. हा चेंडू वा. चेंडू मात्र हा अलॉंग द कार्पेट जातोय. आता मात्र या ठिकाणी आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने अप्पा वॉरियर्स जो संघ आहे रोह्याचा हा संघ वरचढ होताना पाहायला मिळतोय. आणि शिवम टायगर्स टेंबोडे हा संघ बऱ्याच अंशी आता बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. 2 चेंडू उरत आहेत. हा सुद्धा चांगला चेंडू आणि इथे धावबाद होण्याची संधी निर्माण झाली आहे. पंच काय सांगतात तर नाही. कारण मला वाटते कदाचित हात लागला असावा बॉलरचा. अन्यथा जर चेंडू हातात आला असता तर इथे वेगळं चित्र आपला पाहायला मिळालं असतं. शेवटचा चेंडू राहील आणि शेवटच्या चेंडूवर 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावांचा सर शॉट नाही आहे क्रिकेटमध्ये. इथे चेंडू जातोय तो मिडॉनच्या दिशेने आणि अशा प्रकारे या ठिकाणी सामना जिंकलेला आहे तो अप्पा वॉरियर्स रोहा संघाने. रोहा संघाचे अभिनंदन. पराभूत संघ शिवम टायगर्स टेंबोडे यांचे सुद्धा या ठिकाणी आपण स्पर्धेत सहभाग घेतलाय. अजूनही आपल्याला खेळण्याची संधी असेल आणि या ठिकाणी मला जी समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आमच्या गुरुवर्य आमचे टी.के. माळी सर, आमचे महागुरु गडगे सर, संदीपजी पाटील माझे मित्र, सत्यवंत दादा या सर्व आमच्या समालोचक मित्रांची मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो. अजूनही 10 दिवस आहेत. 10 दिवसात अजून